नमस्कार, मी वर्षा. आज तुम्हाला दाखवणार आहे तळणीचे मोदक जे सहज 4-5 दिवस टिकतात. मग चला सुरुवात करूया. प्रथम 1.5 वाटी मैदा घ्यायचा आहे. यात मीठ घालून घ्यायचं आहे. आता कडकडीत गरम तेलाचं मोहन घालून घ्यायचं आहे व छान मिक्स करायचं आहे. या पिठाचा छान गोळा तयार झाला पाहिजे. अशा प्रकारे गरम तेलाचं मोहन घातल्याने हे छान खुसखुशीत होतात. आता अगदी थोड्या प्रमाणात पाणी घालून हे पीठ घट्टसं भिजवून घ्यायचं आहे. याला 10-15 मिनिटं रेस्ट करता ठेवायचं आहे. जोपर्यंत हे पीठ रेस्ट होते सारणची तयारी करून घेऊ. पॅन मध्ये सुकं खोबरं भाजून घ्यायचं आहे. हे खोबरं अगदी खूप लाल करायचं नाही, हलकं असं भाजून घ्यायचं आहे. ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही ड्रायफ्रूट्सचा वापर करू शकता. आता हे सगळं मिश्रण एकत्र करून यात इलायची पावडर घालून घ्यायची आहे व जायफळ पावडरही घालायची आहे. मी यात गूळ पावडरचा वापर करत आहे. यात पिठी साखरही घालू शकता. आता हे मिश्रण छान हाताने कुस्करून घ्यायचं आहे, म्हणजे हे छान एकजीव होतं. आता हे पीठ परत एकदा मळून घ्यायचं आहे. आता याला लांब असा आकार देऊन याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. म्हणजे छोटे काप करून आधीच ठेवायचे, म्हणजे जास्त वेळ लागत नाही. आता हे सगळे गोळे तयार करून यावर टॉवेल झाकून ठेवायचं आहे, म्हणजे हे ड्राय होत नाही. आता एक एक गोळा घेऊन पुरी प्रमाणे पातळ असं लाटून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हे लाटून घ्यायचं आहे. याला मोदकाचा आकार देऊन याच्यामध्ये सारण घालून घ्यायचं आहे. कडेला पाणी लावून हे छान असं सील करून घ्यायचं आहे. मोदक तयार झालेला आहे. अजून एकदा दाखवते. आता मी यात प्रथम सारण घालून घेतलं आहे, नंतर यात मोदकाचा आकार दिला आहे. आता कडेला पाणी लावून हे सील करून घेतलेलं आहे. अशा प्रकारे मी सगळे मोदक तयार करून घेणार आहे. तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल खूप असं कडकडीत गरम करायचं नाही, हलकसं गरम पाहिजे. हे अगदी लो फ्लेमवरच तळून घ्यायचं आहे, म्हणजे हे मोदक खुसखुशीत होतात आणि आतूनही छान शिजले जातात. आता हे मोदक काढून घ्यायचं आहे. तोडून दाखवते. बघा कसे छान असे खुसखुशीत झालेले आहेत. तयार आहेत आपले मोदक. नक्की करून पहा. धन्यवाद.